एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी चुकून 18ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 54ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. सुरुवातीला प्रश्न नीट समजावून घ्यायचा आहे. काय म्हटलेलं आहे बघा, एका संख्येला, एक संख्या माहित नाही ती काय करूयात, x मानूयात. त्या एका संख्येला 12ने गुणल्यानंतर जो काय गुणाकार येणार होता त्याऐवजी काय केलेला आहे, त्या संख्येला चुकून 18ने गुणलेला आहे. 18ने गुणलं तेव्हा काय झालं, जे काय हे उत्तर येणार होतं त्याच्यापेक्षा काय झालेलं आहे, 54ने अधिकचं उत्तर आलेलं आहे. तर ती संख्या आपल्याला काढायची आहे. आता हा काय होता सुरुवातीचा, हा योग्य गुणाकार आहे. पहिल्यांदा x गुणिले 12 योग्य गुणाकार, नंतर काय झालेला आहे, चुकून झालेला गुणाकार आहे. आता काय करायचं आहे, चुकून झालेला गुणाकार सुरुवातीला घ्यायचा आहे. 18 गुणिले x म्हणजेच काय झाले 18x, त्याच्यातून काय करायचं आहे, वजाबाकी, योग्य झालेला गुणाकार वजाबाकी करायचे आहे. 12 गुणिले x म्हणजेच किती झाले, 12x बरोबर अधिकचा किती आलेला आहे गुणाकार, तो 54 बरोबर 54 लिहून घ्यायचा आहे. आता म्हणून याच्यात वजाबाकी करायची आहे. 18x वजा 12x किती आले, 6x बरोबर 54, जसे आहेत तसे. आता इथे 6 गुणाकारात आहेत, इकडे गेल्यानंतर ते भागाकारात जाणार आहेत, म्हणून x बरोबर 54 भागिले 6. आता याला जर भाग लावला, 6 एक्के 6, 6 9 54, म्हणजेच x बरोबर किती आले, x बरोबर 9 आलेले आहे. तर ती संख्या कोणती आहे, ती संख्या ही 9 संख्या आहे.